उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल निंबेकर यांच्या प्रचारासाठी फिरताना या सगळ्यांवर मला वाटतं महायुतीच्या एकाही माणसाला बोलायचा देखील अधिकार प्राप्त होत नाही. ज्यांनी नवाब मलिकजींवरती ढिगाने आरोप केले होते आणि त्याच नवाब मलिकांना नंतर सत्ताधारी बाकावर बसायची संधी दिली, किंवा ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे येऊन NCP नॅशनल करप्ट पार्टी म्हणत 70,000 कोटीच्या घोटाळ्याचे आरोप अजित पवारांवर केले होते आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्याबद्दल चक्की किसिंग म्हटलं, ते आता किसिंग करत आहेत. त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला शहाणपणे शिकवायची गरज नाही. एखादी व्यक्ती स्वतःहून या देशात सार्वभौमत्व आणि धर्मनिरपेक्षता टिकावा यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो त्याला. त्यामुळे त्यावरून स्वतःवरून स्वर्ग गाठत कुणीही मला वाटतंय फार हे करू नये. आम्ही बोलायला सुरुवात केली, बात निकले की तो बहुत दूर तरच आहे. पण मुंबईकरांचे जीव घेणाऱ्या आतंकवादाचे समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहेत असा आरोप होतो. नाही, मी तेच म्हटलं की असेच आरोप आपण ढिगाने नवाब मलिकजींवर केलेले होते. ते नवाब मलिकजी सत्ताधारी बाकावर कसे काय बसले यावर आधी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारावे की आपल्या नेत्याने काय केलेलं आहे आणि मग आम्हाला बोलावं. ज्या ज्या लोकांना तुम्ही ब्लॅकमेल करून भ्रष्टाचाराचे आरोप करून हा देश बुडवायला निघाला तो देश बुडवायला निघाला म्हणत ज्याला ज्याला किरीट सोमय्या याने ब्लॅकमेल केलं होतं त्याला मोदी माझा लेकूर बाळा आणि संघ भ्रष्टाचारांचा मेळा करत जे सगळे सोबत घेतले त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं ते आधी सांगावं. मला वाटतं भाजपा अत्यंत डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. निवडणुका हातातून गेले असं त्यांच्या लक्षात येते. 3 टप्प्यांच्या मतदानानंतर त्यांना पक्क कळलेलं आहे की आता आपण महाराष्ट्रात दारुण पराभव होणार आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांना सोडून ते धार्मिक मुद्द्यांवर ही लढाई लढू इच्छितात. परंतु महाराष्ट्रातला आणि भारतातला हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, जैन असेल, ही सगळीच जनता आता सुजाण झाली आहे. महागाईचा फटका एकट्या मुस्लिमांना बसत नाही, तो जितका मुस्लिमांना बसतो तितकाच हिंदूंनाही बसतो, जितका बौद्धांना बसतो तितकाच तो ख्रिश्चनांना बसतो. त्यामुळे हे जे सगळे श्लोकाच्या गप्पा आणि शिळ्याकडीला ऊत आणणं, जुनेच धार्मिक वादाचे कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं आणि सरळ सीधी वाद, नो बकवास असं करत इथल्या ज्वलंत प्रश्नांवरती बोलावं. जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. निवडणुकीच्या काळात ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात त्यांना ही कारवाई करणं गरजेचं आहे, कारण हेमंत गोडसेंचं काम सध्या सुहास कांदेही करणार नाही आणि भुजबळ साहेबांनी किती म्हटलं तर भुजबळ साहेबही करणार नाही, आम्हाला खात्री आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने राजाभाऊ वझेंचं पारडं जड झालेलं आहे त्यामुळे आणि राजाभाऊ वझेंची जी एकूण प्रचार यंत्रणा आहे या प्रचार यंत्रणेत हिरिरीनं काम करणारी जी माणसं आहेत त्यापैकी एक सुधाकर बडगुजर आहे. पण बडगुजरांवरती ज्या वेळेला आरोप नितेश राणेने केले होते तेव्हा गिरीश महाजन, परांदे, गोडसे या सगळ्यांचे अख्खे व्हिडिओ मी स्वतः बाहेर काढलेले होते. त्यामुळे मी पुन्हा सांगते की जो खुद शीशे के घरों में रहते हैं दूसरों के घरों पे पत्थर देने का करते. एका बडगुजरांवर तुम्ही कारवाई केली म्हणजे नाशिकचा पराभव तुम्हाला टाळता येईल असं अजिबात नाही. खात्रीनं सांगतोय महाविकास आघाडीचे राजाभाऊ वझे तिकडे विजयी होते.